पवित्र अध्याय 3:15 म्हणतं, तुमच्या ठाई जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. जर तुम्ही बऱ्याच काळापासून ख्रिस्ती असाल तर तुम्हाला हा प्रश्न विचारला असेल, बायबल खरं आहे हे तुम्हाला कसं ठाऊक आहे? प्रभू येशू खरंच मरणातून उठलाय का? प्रीतिपूर्ण देव नरकासारखं ठिकाण निर्माण करू शकतो का? आज आणि उद्या मी या प्रश्नांविषयी बोलणारे डॉक्टर रवायस जकारायस सोबत. मी स्वतः सुद्धा उत्सुक आहे. तर डॉक्टर, तुमच्या उपस्थितीमुळे आम्हाला खूप आनंद झालाय. तुम्हाला भेटून आनंद वाटला जॉयस. तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. बघा, माझ्या टीमने मला सांगितलं की आपल्या दोघांना बायबल शिकवण्याचा 80 वर्षाचा अनुभव आहे आणि ही चांगली गोष्ट नाही का? मग मला असं वाटतं की आपल्या कार्यक्रमाची तयारी बऱ्याच काळापासून होते. मला ठाऊक आहे तुम्ही अनेक अद्भुत पुस्तकं लिहिली आहेत ज्यांचा उपयोग आजवर अनेक लोकांना झाला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कार्यक्रमात तुमच्या वेबसाईटचाही उल्लेख केला आहे आणि मी व्यक्तिशः तुम्ही त्यांची पुस्तकं घ्यावी असं उत्तेजन देते तुम्हाला. ती अद्भुत आहेत आणि त्यात अनेक अद्भुत गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी वरदान ठरतील अशी माझी खात्री आहे. आम्हाला सांगा, तुम्ही या विशेष क्षेत्रात कसे आलात जो तुमच्या सेवेचा हिस्सा बनलाय आज? मला ठाऊक आहे तुम्ही भारतात अनेकदा आला आहात. बरोबर. आणि मागच्या वेळेला मी तिथे होतो तेव्हा तुम्ही तिथे होतात. तिथेच माझा जन्म झाला आणि वाढलोय. दक्षिणेला चेन्नईमध्ये माझा जन्म झाला. उत्तरेला दिल्लीत माझं संगोपन झालं. माझे वडील भारत सरकारच्या सेवेत होते. पण माझ्या जीवनात झगडा चालू होता आणि मी आशेच्या शोधात होतो, जीवनाचा अर्थ शोधत होतो. वयाच्या 17व्या वर्षी मी माझं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आणि मृत्यूशय्येवर असताना मला प्रभू येशूची ओळख झाली. वयाच्या 17व्या वर्षी नवी दिल्ली या शहरातील एका हॉस्पिटलमध्ये मला बायबल देण्यात आलं. तेव्हा तिथून माझी यात्रा सुरू झाली. अनेक झगड्यांच्या आणि प्रश्नांच्या मालिकेतून जात मी ख्रिस्ताकडे आलो. त्यामुळे प्रभू येशूचा अनुयायी झाल्यानंतरही मी त्याच गोष्टींच्या मागे झपाट्यानं लागलो. आणि जेव्हा मी 20 वर्षांचा होतो तेव्हा मला जाणवलं की त्यांची उत्तरं शक्तिशाली आणि अद्वितीय अशी आहेत. त्यामुळे मी तत्त्वज्ञान आणि सिद्धांत यांचं प्रशिक्षण घेण्याचं ठरवलं आणि जगभरातल्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. तर विशीत असताना माझ्या शिस्तबद्ध अभ्यासाला सुरुवात झाली आणि अनेक गोष्टींचा मी गाढ अभ्यास केला आणि विविध कार्यक्रमही जगभर केले, ज्याला आम्ही ॲपोलोजेटिक सेवा कार्य असं नाव दिलंय. 1 पेत्र 3:15 मध्ये नेमक्या या शब्दाचा उल्लेख झालाय, विचारणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास सिद्ध असा. इथे तो ग्रीक शब्द आहे, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. या क्षेत्रात माझा प्रवेश झाला आणि गेल्या 27 वर्षांपासून आमचं सेवा कार्य चालू आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं, प्रश्नकर्त्याला समजून घेण्याचं, ज्यांचा प्रश्न नाही तर त्यांनाही, तर हे आम्ही करतो. म्हणजे आपण देवाला प्रश्न विचारू शकतो तर, पण आपल्या प्रश्नांनी देव वैतागत नाही ना? सांगा बरं आम्हाला. प्रत्येक संदेश त्यांनी अनेक प्रश्न विचारले. इयोबाने विचारले, योनाने विचारले, थिर्मयाने विचारले, मिखाने विचारले, हग्गय, हबक्कुक सर्वांनी विचारले. प्रश्नाचं निरसन न करता तो तसाच राहू देण्यापेक्षा चर्चा करून त्याचं निरसन करणं कधीही उत्तम असतं. पुढे मागे अनुत्तरित प्रश्न डोकं वर काढतोच. प्रश्न आणि संशय जॉयस या 2 भिन्न गोष्टी आहेत. खूपच छान. ख्रिस्ताचे शिष्य या नात्यानं आपणही आपल्या जीवनात प्रश्नातून जात असतो. स्पष्ट व्हायला हवं, पण या प्रक्रियेत संशय येता कामा नये. तेव्हा प्रश्न विचारणं चांगलंच असतं. खरं तर ते चौकस वृत्तीचं लक्षण आहे. तुमचा मेंदू कार्यशील असल्याचं आणि विचारशीलतेचं चिन्ह आहे ते. तुम्ही बऱ्याच वितंडवाद्यांशी चर्चा केली आहे. त्यांच्यापैकी काही जणांबरोबर माझे टीव्ही कार्यक्रम झालेत आणि मला पुन्हा ते करायची इच्छा नाही, पण मला आनंद वाटतो की तुम्ही आहात. तर लोक मला विचारतात की कशावरून बायबल खरं आहे. मी त्यांना म्हणते मला ठाऊक आहे, कारण देवाने माझं जीवन बदललं. पण याच्या पुष्टीसाठी तुम्ही सिद्धांतावर आधारित उत्तर देऊ शकता. पण जे वितंडवादी देव नाहीच हे सिद्ध करण्याच्याच प्रयत्नात असतात, त्यांना तुम्ही कसं निरुत्तर करता? मी याकडे नेहमी अशा रीतीनं पाहतो. एका प्रामाणिक वितंडवाद्याला किंवा एका प्रामाणिक प्रश्नकर्त्याला तुम्ही हाताळू शकता, पण एखाद्यानं एखादा निष्कर्ष काढायचं ठरवलंच असेल तरी मी त्यांच्याशी चर्चा करतो. पण ती त्यांच्यासाठी नसते, तर ती असते ऐकणाऱ्यांसाठी. प्रश्न असतात, देव आणि जे वाईट चाललंय ते सर्वसमर्थ दयासागर देव या जगात एखाद्या वाईट आणि यातनामय गोष्टी कशा घडू देतो. जॉर्जियामध्ये एक मुलगी आहे, मी अटलांटामध्ये राहतो. तिला CIPA नावाचा एक आजार आहे. या जन्मताच वेदनेची जाणीव होत नाही, वेदना जाणवत नाहीत. ठीक आहे, आपण म्हणू हे तर अद्भुत आहे, पण जर तिनं तुमच्याशी बोलता बोलता आपला हात पेटत्या स्टोव्हवर ठेवला तर तिचा संपूर्ण हात तिच्या नकळत जळून जाईल, कारण तिला संवेदनाच होत नाहीत. हा एक दुर्मिळ आजार आहे. मुठभर लोकांना हा आजार आहे. मला आठवतं तिच्या आईला विचारण्यात आलं होतं, तेव्हा तिनं उत्तर दिलं, प्रत्येक दिवसाच्या अखेरीस माझी एक प्रार्थना असते की देवा, कृपया माझ्या मुलीला वेदना जाणवण्याची क्षमता दे. तर मी म्हणतो, शरीरातल्या बिघाडांची जाणीव जर वेदनेने होते आणि ती देवाने दिलेली संवेदना आहे, तर
सर्वज्ञानी देवासाठी ही अशक्यप्राय गोष्ट आहे असं वाटतं का, की जेव्हा तो तुमच्या आत्म्याच्या आरोग्यासाठी वेदना आणि दुःख यांना जगभर कार्य करू देतो? माझ्या वडिलांनी माझं केलेलं लैंगिक शोषण जेव्हा मी विसरू पाहत होते तेव्हा ते खूप वेदनादायक होतं. त्यावर मात करणं वेदनादायक होतं. त्या गोष्टी आठवणं आणि मग त्याविषयी वडिलांशी बोलून त्यांना त्याची जाणीव करून देणं कठीण होतं. आणि मी प्रभूला असं म्हटलं की बरं होणं इतकं वेदनादायक का आहे देवा? आणि बघा, वेदनेविषयी बोलताना लोक असंही विचारतात की जन्म देणं वेदनादायक का असतं? जर दुःखाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन योग्य असेल तर दुःखाचा नीट अर्थ लावता येतो. आणि खरं सांगायचं तर माझ्या जीवनासाठी ज्या गोष्टी आता आशीर्वाद ठरल्या त्या गोष्टींच्या खोलात गेल्यावर मला कळलं की देवाला ओळखण्याची संधी कठीण प्रसंगांमुळेच मला मिळाली, सोप्यांमुळे नाही. त्यामुळेच देव तुमचा उपयोग करतोय, कारण तुम्ही ऐकणाऱ्याला चांगलं समजू शकता. कारण प्रत्येक सभेमध्ये दुखावलेल्या व्यक्ती तुम्हाला भेटत असतात. एकदा C.S. लुईस यांनी असं म्हटलं, देव आपल्या सुखात आपल्या कानात बोलतो, पण आपल्या दुःखात ओरडून बोलतो. ते म्हणाले, आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी वेदना हा देवाचा मेगाफोन आहे. पण तुमचं म्हणणंही बरोबर आहे, ही एक यात्रा आहे. मला आठवतं, भारतातली एक व्यक्ती, एक सद्गृहस्थ, मी इयोबाच्या पुस्तकावर बोलल्यानंतर माझ्याकडे आले. त्यांनी आपले हात माझ्या खांद्यावर ठेवले. विमान अपघातात त्यांची मुलगी गेली होती. ते मला म्हणाले, मला वाटायचं काळच बरं करतो, पण ते म्हणाले काळ बरं करत नाही, काळ दाखवून देतो की देव कसं बरं करतो ते. आणि त्यांच्या या वक्तव्याचा माझ्या जीवनावर खूप खोल परिणाम झाला. पण एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे, कारण लोक बऱ्याचदा विचारतात की देव आहे असं तुम्हाला कसं वाटतं? तर डॉक्टर, तुम्हाला कसं कळलं की देव आहे ते? तुम्ही कोणतीही भौतिक वस्तू घ्या आणि तिचं विघटन करा, कशाही रीतीने विघटन करा, कोणतीही भौतिक पद्धत तुम्ही वापरा, तुम्ही अशा भक्कम मूळ स्थितीपर्यंत पोहोचाल ज्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचं स्पष्टीकरण कोणाला देताच येणार नाही. त्यांच्या अस्तित्वाचं स्पष्टीकरण कोणी कधीच देऊ शकत नाही. कुणाला सांगता येणार नाही अशा ठिकाणाहून. कोणतीही दृश्य वस्तू स्वतःच्या अस्तित्वाचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही. ठीक आहे, त्यांच्या अस्तित्वाचा उलगडा जर कोणी करू शकत असेल तर त्या गोष्टी आहेत अदृश्य गोष्टी. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही पहा, गुंतागुंतीच्या किंवा ज्ञानसमृद्धीच्या विशिष्ट संचात, जसं डिक्शनरी झाली, कुणीतरी रचनाकार हा असतोच. कुठल्याही ज्ञानसमृद्ध संचामागे बुद्धिमत्ता असते. जर तुम्ही एखाद्या ग्रहावर गेलात आणि तिथे त्रिकोणी आकाराचे लाखो दगड पाहिले तर तुम्ही म्हणता, हो, हे अमुक अमुक कोटी वर्षांपूर्वी घडलं. जर एका कागदाच्या तुकड्याकडे पाहून मी म्हटलं, हॅलो जॉयस, स्वागत असो, आम्ही तुमची वाट पाहत होतो, तर तुम्ही कधी असा विचार करणार नाही की तो तुकडा काळाच्या ओघात झाला का? कारण त्यामागे बुद्धिमत्ता आहे. तर क्रमांक 1, कोणतीही दृश्य वस्तू आपलं मूळ अस्तित्व सांगत नाही. क्रमांक 2, कोणत्याही ज्ञानसंपन्न गोष्टीला बुद्धिमत्तेची गरज असते. क्रमांक 3, इतिहासातील माणसाचा अनुभव आणि त्याचं व्यक्तित्व. तुम्ही या तिन्ही गोष्टींना एकत्र केलं तर तुम्हाला कळून येतं की एक स्व-अस्तित्व असलेला देव आहे, जो बुद्धिमान आहे, जो इतिहासात प्रगट झाला आणि तुमच्याशी वैयक्तिक नातं निर्माण करण्यासाठी तुमच्या जीवनात आला. मला हे अनुभवानं ठाऊक आहे, मला ते आपल्या चर्चेमुळे ठाऊक आहे, मला ते तर्कसंगत गोष्टीमुळे ठाऊक आहे. देवाशिवाय नैतिक गोष्टींना तुम्ही स्पष्ट करून दाखवा. जेव्हा कोणी म्हणतं वाईट आहे तेव्हा ते गृहीत धरतात की चांगलंही आहे. जेव्हा ते गृहीत धरतात की चांगलंही आहे तेव्हा ते गृहीत धरतात की नैतिक नियम आहेत ज्यांच्या आधारे तुम्ही बऱ्या आणि वाईटांमधला भेद स्पष्ट करू शकता. ते नैतिक नियम मानतात, तर तो नियम देणाऱ्यालाही मानावा लागेल, पण तोच नाहीये हे सिद्ध करण्याचा ते आटापेटा करतात. जर नैतिक नियम देणारा नसेल तर तो नियमच नाही. जर नैतिक नियम नसेल तर चांगलंही नाही. जर चांगलं नसेल तर वाईटही नाही. मग प्रश्न कुठे आला? तुम्ही गुंग केलं, कदाचित तुम्ही सगळ्यांनाच गुंग केलेत. तर प्रश्नकर्ता नैतिक चौकटीची वास्तविकता गृहीत धरतो. हाच मुद्दा आहे. बऱ्याचदा लोक असं म्हणतात की देव नाहीये, देव नाहीच आहे, देव नाहीच आहे. पण आज जगात जो काही गोंधळ चाललाय तो याचाच परिणाम आहे असं मला वाटतं. बऱ्याचदा मी असा विचार करते की आपल्या समस्यांसाठी आपल्याला तज्ज्ञांच्या समितीची खरंच काय गरज आहे? तुम्हाला गरज आहे ती देवाकडे बघण्याची. पण पुष्कळ लोक देवालाच बाहेर काढू पाहत आहेत, मग ते शाळेतून असो किंवा मुलांच्या प्रार्थनेतून. 10 आज्ञा काढून टाका. त्यामुळे नैतिकता खाली 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 येत चालली आहे आणि लोक अधिकाधिक दुःखी होत चाललेले आहेत. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. G.K. चेस्टरटन असं म्हणाले की कुठलंही कुंपण हटवताना नेहमी थोडं थांबून विचार करा की ते तिथं नेमकं कशासाठी लावण्यात आलं होतं. आणि बघा, ही काही धक्कादायक गोष्ट नाही आहे की आपली आर्थिक स्थिती कोसळण्याच्या बेतात आहे आणि आपली कुटुंब आणि घरं मोठ्या संकटाखाली आहेत. लोकांना कळत नाही की जीवन म्हणजे काय, घर आणि लग्न म्हणजे काय. सगळीकडे फक्त हपापलेपण आहे आणि हा कुंपण हटवण्याचा परिणाम आहे. आणि सगळं काही तकलादू झालंय, कुठलीच गोष्ट जागी. असं वाटतं जसं आपल्या समाजामध्ये काही ठराविक संख्येने लोक
अपार कष्ट घेतात आणि ते अथक परिश्रम करतात आणि देवाला नाकारण्यासाठी धडपडतात. आणि बघा, जर एखाद्याला देवावर विश्वास ठेवायचा असेल तर ते या विश्वास न ठेवणाऱ्या लोकांच्या डोळ्यात का चालतं? लोकांना सहमत न होण्याची संधी द्यायला हवी, पण त्या प्रक्रियेत आपण असहमत होऊ नये. खूपच छान. माझ्या मते सत्यात इतकं सामर्थ्य असतं की त्याविषयी बोलताना ते लगेच उसळून वर येतं. पण तुमचं बरोबर आहे, कारण मी हे उत्तर अमेरिकेतल्या कॅम्पसमध्ये अनुभवलं, जेव्हा PhDच्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की त्यांचे प्राध्यापक सुरुवातीलाच त्यांना सांगतात की या अभ्यासक्रमाद्वारे मी तुमच्यातला देव दूर करीन. का? हो, का? म्हणजे असं का? म्हणजे मला मुळीच कळत नाही की एखादी व्यक्ती असं काहीतरी करण्यात आयुष्य वाया घालवू शकते आणि मग मला आश्चर्य वाटतं जॉयस. माझं बरोबर आहे की नाही ठाऊक नाही मला, पण मला प्रश्न पडतो की ते नैतिक मूल्यांविरुद्ध तर लढत नाहीयेत ना. बघा, देवानं दिलेल्या 10 आज्ञा आपण वाचल्या तर त्यात सीमा आहेत आणि लोकांना सीमा मुळीच आवडत नाहीत. आणि देवही नेमकं हेच म्हणाला होता की देवाला नाकारणाऱ्यांना मनमानी करायची असते आणि असं करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देव नाही असं म्हणणं आणि सगळ्या नियमांना झुगारणं. तर या समस्येच्या मुळाशी आहे फक्त बंड करणं. हे खरंच खूप मनोरंजक आहे. मी ऑक्सफर्ड महाविद्यालयात वर्षातून 2-3दा लेक्चर्स देतो आणि ऑक्सफर्डच्या वायक्लिफ हॉलचा मी सिनियर रिसर्च स्कॉलर आहे. आणि याच ऑक्सफर्डचे आहेत रिचर्ड डॉकिन्स, महान नास्तिक, जे लिहित आहेत द गॉड डिल्युजन वगैरे वगैरे, जे ख्रिस्ती विश्वासाची आणि विश्वासणाऱ्यांची थट्टा आहे. आणि ऑक्सफर्डचं ब्रीदवाक्य आहे, देव माझा प्रकाश आहे. आणि याच ठिकाणी तेही शिकवतात. ख्रिस्ती लोकच भिन्न मताच्या व्यक्तींना आपलं मत व्यक्त करू देतात, पण जर त्यांना ते असहिष्णू वृत्तीनं आणि शत्रुत्वाच्या भावनेनं आणि थट्टेनं करायचं असेल तर ते आपल्या मुक्त समाजानं त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करतात. एका मुक्त समाजात विचारांचा विरोध मोकळेपणानं, आदर आणि मान राखून केला जातो. हल्ली आपल्या चर्चेत प्रगल्भता हवी आहे, थट्टा आणि कुचेष्टा असता कामा नये. पण माझ्या मते नको तेच घडतंय. म्हणजे ज्यांना नैतिकता आवडत नाही त्यांना नैतिकतेची चौकट भीतीदायक वाटते, नाही का? बरोबर आहे, खूप छान. आणि नेमकं तेच घडतंय. माझा अर्धा अधिक वेळ हा विचार करण्यातच जातो की मला देवाची प्रतिष्ठा राखायला हवी जी तो स्वतः राखायला समर्थ आहे. पण आज जगात जे काही चाललंय ते इतकं घृणास्पद आहे, कारण देव हा खूप चांगला आहे. आणि तुम्ही पाहतच आहात की पश्चिमेकडून बराच विरोध होतोय. उदाहरणार्थ, ज्या देशानं देवानं एवढा आशीर्वाद दिला, एवढं स्वातंत्र्य दिलं, तिथूनच हे सर्व घडतंय. बघा, एडिनबराचे ड्यूक प्रिन्स फिलिप एकदा असं म्हणाले, केवळ बहकल्यामुळेच स्वातंत्र्य नष्ट होत नाही, तर स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळेही ते नष्ट होऊ शकतं. आणि अशाच टप्प्यावर आपण आलो आहोत. पण देव काही महान कार्य करतोय. तुमच्यासारखे लोक टीव्हीवरून कार्य करतायत. चीनमध्ये मंडळांची वाढ होते आणि मध्य पूर्वेत सुवार्तेला अद्भुत प्रतिसाद मिळतोय. तर आता केंद्रबिंदू बदलू शकतो आणि पूर्वेकडून मिशनरी सुवार्तेसाठी येऊ लागतील, जे बदलाचं एक सुचिन्ह असेल. देव महान कृत्य करत आहे. मला समाधान देणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे लोक कितीही आटापिटा करोत, देव काही त्यांच्यापासून दूर जाणार नाही. सगळं काही बोलून झाल्यावर जिवंत देवाचं अस्तित्व या पृथ्वीवर कायम असेल, तो दूर जाणार नाही. त्याच्याशिवाय काहीही योग्य रीतीने घडणार नाही, तुमच्या जीवनात नाही किंवा समाजातही नाही. ज्या सगळ्या प्रश्नांची चर्चा येत्या 2 दिवसात आपण करणार आहोत त्यांची योग्य उत्तरं मिळण्यासाठी हे समजून घ्या की 2 विरुद्ध विचार हे बरोबर नसतात. आपण पुन्हा येऊ तेव्हा शोध घेणार आहोत सत्य काय आहे याचा. पाहत रहा. पिता या नात्यानं देवाच्या स्वभावाविषयी मी जे काही शिकलो ते हे आहे की त्याच्याजवळ आपल्या मार्गदर्शनासाठी आणि हितासाठी सर्व काही आहे आणि तो तुम्हाला परिपूर्ण करू इच्छितो. पण आपली मोठी समस्या आहे ती म्हणजे विश्वास ठेवणं. तुम्ही विश्वास ठेवला तर तो तुमचं जीवन सुकर करेल. बघा, मला ख्रिस्ताची ओळख झाली ती मी मृत्यूशय्येवर असताना. तेव्हा मी फक्त 17 वर्षांचा होतो. आजही तुम्ही भारतात गेलात तर आजसुद्धा सर्वात जास्त आत्महत्यांची नोंद होते ती शाळांच्या किंवा महाविद्यालयांच्या निकालाच्या दिवशी, जेव्हा ते जाहीर होतात तेव्हा. तिथे शिक्षणाला अतिमहत्त्व दिलं जातं आणि अपयश लज्जास्पद गणलं जातं. आणि मी तर माझ्या मित्रांच्या जवळपासही कुठे नव्हतो. ते सर्व बुद्धिमान होते, ते सर्व खूप पुढे होते आणि मी मात्र तळाला होतो.
माझे वडील माझ्यावर अजिबात खुश नव्हते, कारण मी कष्ट घेत नव्हतो. खरं तर माझं पुस्तक वॉकिंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट यात मी वर्णन केलं की मी शाळेला कशा महिनाभर दांड्या मारायचो. एकदा मी घरी आलो तेव्हा मी माझ्या वडिलांना हे असे हात करून उभे राहिलेले पाहिलं, दोन्ही हात दारात ठेवून. मी घरी यायचो तेव्हा ते घरी नसायचे. मी म्हटलं, बाबा आज घरी काय करतायत? मला काही कळलंच नाही. मी एका झाडाखाली माझी बाईक उभी करून सरळ घरी चालत जाऊ लागलो. ते दारापासून हलले नाहीत तेव्हा मी घाबरलो. मी ते ओळखायला हवं होतं. ते मला दिवाणखान्यात घेऊन गेले आणि त्यांनी मला यथेच्छ बदडलं. चांगलं लक्षात राहिलं माझ्या ते. माझी आई मध्ये पडली नसती तर त्यांनी मला ठारच केलं असतं. अगदी ते अक्षरशः माझ्यावर तुटून पडले होते. मी कोपऱ्यात विव्हळत होतो. आणि याच संदर्भातली एक आठवण अशी की माझ्या बाबांनी एका रात्री माझ्या आईला आणि आम्हा सगळ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर काढलं होतं. मी लिहिलंय माझ्या पुस्तकात ते. तिनं आम्हाला साडीत लपेटलं होतं. जिन्याखाली बसून आम्ही ती रात्र काढली होती आणि आम्ही सर्व थरथर कापत होतो. त्या रात्री मी स्वतःशीच म्हणालो, देव आहे तरी का? माझ्या आईला अशी वागणूक का देण्यात आली बरं? चाललंय तरी काय? माझ्या आईच्या बाबतीत असं का घडलं असावं? काय चाललंय काय? आत्महत्या हाच मला माझ्या सर्व अपयशावर उत्तर मिळवण्याचा तोडगा वाटत होता. पण माझ्या बाबांमुळे असलेला तणाव, शाळेतलं अपयश आणि माझ्या मित्रांसारखं यशस्वी न होणं यांचा तो परिणाम होता. मी विषप्राशन केलं होतं. माझं शरीर ते नाकारत होतं. मी ते आत ठेवायचा प्रयत्न करत होतो, पण माझं शरीर ते बाहेर फेकण्याच्या प्रयत्नात होतं. माझं शरीर आचके देऊ लागलं होतं आणि त्यांनी मला टॅक्सीत घालून ताबडतोब हॉस्पिटलमध्ये आणलं. तिथे मी 5 दिवस होतो. त्याच काळात माझ्याकडे बायबल आणण्यात आलं. त्याच काळात माझा पालट झाला. मी आपलं जीवन प्रभू येशूला दिलं. जगाच्या नजरेत मी एक अपयशी व्यक्ती होतो. बघा, मी एक अपयशी होतो, पण देवाच्या नजरेत मी एक खास व्यक्ती होतो ज्याला त्यानं शोधलं होतं. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे बायबल आणते, तुम्हाला योहान 14 दिवस वाचून दाखवते, येशू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जगाल. कोणी याचं स्पष्टीकरण कसं करू शकतं? शुद्ध अपघात? शुद्ध मूर्खपणा? नाही, ते आहे स्वर्गातलं सैन्य जे तुमच्या अत्यंत कठीण स्थितीत तुमच्या मागे असतं. कोणी वितंडवादी, नास्तिकवादी किंवा तत्त्वज्ञानी मला जे ख्रिस्ताचं ज्ञान आहे ते नाकारू शकत नाही. तो मला भेटला आणि मी त्याला रोज भेटतो. जर कोणी माझं ऐकत असेल तर माझं त्यांना आव्हान आहे की तुम्हाला सर्वात जास्त गरज कसली असेल तर ती आहे देवाविषयीची भूक, आणि ती तुम्ही देवाकडे वळल्यानंतरच खऱ्या अर्थानं भागू शकते. जेव्हा तुम्ही त्याला आपल्या जीवनात यायला सांगता तेव्हाच हे होतं. बायबल म्हणतं की तुम्ही ठोठावा, तुम्ही शोधा आणि मागा. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा त्याचा झटून शोध घेणाऱ्याला तो प्रतिफळ देतो. जर प्रभू येशूनं तुमचं जीवन बदलावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्याला हृदयात बोलवा. तुमची इच्छा त्याच्या हाती सोपवा. तुम्ही त्याला आपल्या जीवनाचा मेंढपाळ करा. तो केवळ तुमची भूकच भागवणार नाही तर तुम्हाला यथायोग्य गोष्टींची भूकही देईल. देवाविषयीची तहान फक्त तोच एकटा भागवू शकतो. तुमचं स्वागत असो. डॉक्टर रवाय झॅकारायस आज इथे आहेत आणि आम्ही या प्रश्नावर चर्चा करणार आहोत की सत्य काय आहे? सत्य काय आहे? योहानाच्या शुभवर्तमानात एक लक्षणीय गोष्ट आहे 18व्या अध्यायात, आणि या बाबतीत तुम्ही उत्तम बायबल शिक्षिका आहात. तुम्ही याविषयी शिकवलं असेलच. जेव्हा येशूनं पिलाताकडे पाहिलं तेव्हा प्रथमच त्यानं हा प्रश्न विचारला की तू हे स्वतःहून विचारतोयस की मला हा प्रश्न विचारण्यासाठी कुणी तुला भरीला घातलंय? इथे हेतू मुद्द्यापूर्वी आलाय. इथे प्रश्नकर्त्याचा खरेपणा उत्तराची गुरुकिल्ली आहे. खूपच छान. आणि पुढे येशू त्यांना म्हणतो की जे सत्याच्या पक्षाचे आहेत त्यांनी माझं ऐकावं. जे काही मला समजलंय त्याची मी तुम्हाला सोपी व्याख्या देतो. म्हणजे काय होईल की तुम्हाला वास्तविकतेची कल्पना येईल. जर तुम्ही मला विचारलं की तुम्ही कुठे राहता तर मी असं म्हणेन की मी अटलांटामध्ये राहतो. माझं उत्तर प्रश्नाशी सुसंगत असेल. आणि आता सत्याच्या 2 बाजू असतात, संदर्भ असणं आणि संयुक्त असणं. सत्याच्या या 2 चाचण्या आहेत. जी वास्तविकता आहे त्याच्या संदर्भात असलेलं आणि त्याच्याशी संयुक्त असलेलं उत्तर. आता उदाहरणार्थ जर तुम्ही मला म्हणालात गुरुत्वाकर्षणाचा नियम मला खाली कसं काय ओढू शकतो बरं, मी तुम्हाला या इमारतीबाहेर उडी मारून दाखवीन. गुरुत्वाकर्षण वगैरे काही नाही आहे, मी ते सर्व मोडून दाखवीन.
पण सरतेशेवटी केवळ तुम्हीच मोडले जाल आणि गुरुत्वाकर्षण शेवटी तसंच राहील. म्हणून जेव्हा तुम्ही चर्चा करता तेव्हा ती विज्ञानाची असो किंवा तत्वज्ञानाची, तर्काचा नियम हा नेहमी अंतिम वास्तविकतेशी सुसंगत असतो. व्याख्येनुसार सत्य नेहमी खासच असतं आणि सत्य हे आपल्या हितासाठी असतं. सत्य तुम्हाला बंधमुक्त करतं. म्हणून प्रभू येशू म्हणाला की जर तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर तुम्ही माझे शिष्य आहात. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सत्य समजल्यामुळे नेहमी स्वातंत्र्यच मिळतं, बंधन नव्हे. सत्यापासून दूर गेल्यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या बंधनात जाता आणि शेवटी तुमचा नाश होतो. म्हणून सत्य अद्भुत असतं. मी 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 ते अशा प्रकारे मांडेन. जेव्हा जेव्हा तुम्ही मी प्रीती करते असं पतीला म्हणता तेव्हा काय म्हणता? नाही, इतर कोणावरही नाही. ते एवढं खास का असावं लागतं? कारण प्रीतीचं ते वैशिष्ट्य आहे. मुक्त प्रेम वगैरे काही नसतं. त्याचप्रमाणे मुक्त सत्य वगैरेही काही नसतं. सत्य जिथून आलेलं असतं त्याच्याशी ते बांधील असतं. त्यामुळे बरेचदा तर्काला सोडून प्रश्न उपस्थित केले जातात. पण जेव्हा तुम्हाला सत्याचा उलगडा होतो तेव्हा ते सत्य मुक्त करणारं असतं. म्हणून जेव्हा देव म्हणतो की आपलं हृदय सर्वात कपटी आहे तेव्हा ते सत्य विधान आहे. आपण आतून फार कपटी आहोत. जेव्हा देव आपल्याला सांगतो की तो क्षमा करायला उत्सुक आहे आणि तो आपल्याला प्रीतीच्या आणि नीतिमत्वाच्या मार्गाने नेऊ पाहतो तेव्हा ती वास्तविकता आपण ओळखावी असं त्याला वाटतं. आणि अंतिम सत्य हेच आहे की आपण देवासाठी निर्माण केलेले आहोत, त्याच्या संगतीत राहण्यासाठी, आणि ख्रिस्त त्या मार्गाकडे आपल्याला घेऊन जातो. वास्तविकतेशी संदर्भ असलेल्या आणि सर्व उत्तरांची संयुक्त अशा सर्व गोष्टींशी आपण नेहमीच निगडीत असतो. बघा, आज माझ्या मते पुष्कळ जण सत्याच्या शोधात आहेत. कारण कितीतरी लोक म्हणतात की बघा हे खरंय किंवा हे सत्यच नाहीये किंवा सत्य आहे असं वाटतंय. जेव्हा आपण सत्याविषयी विचार करतो तेव्हा ते सत्य वास्तविकतेशी फारकत घेणारं नसतं, पण तुलना मात्र जगातल्या वेगवेगळ्या विचारांना आपल्यात सामावून घेते आणि मूळ गोष्टींना बरीचशी हानी पोहोचवण्याचं काम करत असते. पण मला वाटतं जेव्हा तुम्ही सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे याचा नीट विचार करता तेव्हाच त्याला खरा अर्थ असतो. कारण लोक आपल्या मनात सत्यासाठी भुकेले असतात. इथे एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. आपल्याला देवाच्या गोष्टींचं पूर्णपणे आकलन होत नाही. याचा अर्थ असा नाही की आपल्याला देव कळू शकत नाही. जेव्हा तुम्ही एका बालकाला वाढवता, मग ते तुमचं मूल असो किंवा नातवंड, तेव्हा त्यांना तुमची पूर्ण ओळख झालेली नसते. तरी त्यांना एवढं मात्र कळतं की तुमच्याजवळ त्यांची सुरक्षितता आहे आणि तुम्हीच त्यांना अन्न, वस्त्र सर्व काही पुरवता. तर आपण देवाकडे येताना या समजुतीच्या भावनेनं येतो आणि आपण हे जाणतो की अमर्याद परिपूर्णता असलेल्या देवाला आपण आपल्या ज्ञानाने कधीच समजू शकणार नाही. पण तो आपल्यावर प्रीती करतो, आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्याला स्वतःजवळ घेतो, अगदी स्वतःच्या निकट घेतो. तुम्ही म्हणालात की लोक सत्यासाठी आसुसलेले असतात. ते खरंच आहे की प्रत्येकाला ठाऊक आहे की आपल्याला मोल आणि महत्त्व आहे आणि ख्रिस्ताची ओळख ज्यांना झालेली नाही किंवा ज्यांना झाली आहे ते सुद्धा चुकीच्या गोष्टीत आपलं महत्त्व शोधतात आणि स्वतःच्या गोष्टी ज्या त्यांच्या स्वतःच्या आहेत, कामात किंवा मग शिक्षणामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये. पण सत्य हे आहे की देव आपल्याला महत्त्व देतो ते केवळ त्याने आपल्यासाठी मौल्यवान गोष्ट दिली आहे म्हणूनच. त्याने आपला पुत्र प्रभू येशूला आपल्या जागी पापाबद्दल मरण्यासाठी दिलं. आपण प्रभू येशूच्या रक्ताने विकत घेतलेले आहोत आणि हेच आपल्या जीवनाला मौल्यवान ठरवतं. बघा, मी मौल्यवान आहे कारण देव माझ्यावर प्रीती करतो. देव माझ्यावर प्रीती करतो आणि त्याने मला आपल्या हातांनी निर्माण केलेलं आहे. आणि या गोष्टी विरुद्धात जर कोणी असं असेल तर त्यांना मी इतकंच सांगेन की प्रयत्न करा आणि आपलं हृदय उघडा आणि देवाला तुमच्या जीवनात येऊ द्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला इतकं महत्त्व आणि मोल मिळालंय जे कुणीच कधीही देऊ शकणार नाही. माझी इच्छा आहे तुमच्यातल्या प्रत्येकाला हे महत्त्व आणि मौल्य प्राप्त व्हायला हवं. मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते. तुम्ही या संधीचा लाभ घ्या. जे तुम्ही हा कार्यक्रम पाहताय ते सगळेच जण कदाचित तुमच्या प्रश्नांमुळे तुम्ही अस्वस्थ असाल, भयभीत असाल, तर मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छिते की प्रभू येशू त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. मी प्रार्थना करणार आहे. स्वर्गीय पित्या, मी आमच्या प्रत्येक प्रेक्षकासाठी प्रार्थना करते. तुझ्यासोबत खोलवर नातं प्रस्थापित होऊन त्यांना शांती मिळावी. जे लोक हा कार्यक्रम पाहतायत ज्यांना तुझी काहीच ओळख नाही आणि जे तुझ्या विरोधात आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करते. त्यांनी आपलं हृदय उघडून तुला असं म्हणायला हवं की देवा, तू आमचे डोळे उघड. प्रभू येशू, तू आमच्या हृदयात ये. मी तुझ्यावर विश्वास ठेवतेय. मला तू माझ्या जीवनात हवा आहेस. मी तुला विनंती करते की तू त्यांच्या जीवनात
प्रवेश करून त्यांना तुझी सुरक्षितता दाखवून दे, त्यांना आपलं मोल आणि महत्त्व कळू दे आणि तू त्यांना परिपूर्ण असं कर. पित्या, जगात जे काही चाललंय त्याबद्दल मला खूप दुःख वाटतंय. मी प्रार्थना करते तुझ्या दयेने आणि कृपेने तू सगळं काही बदलून टाक प्रभू. या गोष्टी विकोपाला जाण्याआधी तू कार्य कर प्रभू. आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. तुझ्या कृपेबद्दल आभारी आहे मी प्रभू येशूच्या नावाने. आमीन.